रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा पचायला हलका असतो त्यामुळे इथे ओवा वापरलेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे बघू शकतो आपण पाण्याला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करून घ्यायची आहे कारण पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स होतं। तर अशा प्रकारे आपण हे सर्व पीठ घालून अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे। 2 ते 3 दिवस आपण ही व्यवस्थित रेसिपी ठेवू शकतो। प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही नेऊ शकता। तर इथे बघू शकतो आपण पीठ आपलं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ 5 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ थोडंसं आपलं थंड होईल। तर आता आपण हे पीठ एका दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पीठ आपलं लगेच थंड होईल म्हणजे आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्याची सुरुवात करता येईल। तर पीठ काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यानंतर पिठाला जास्त क्रॅक जात नाही त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे। तर पीठ आता आपलं मळून तयार झालेलं आहे। आता पिठाचे आपण छोटे गोळे करून घेऊया। तर इथे बघू शकतो आपण पुरीच्या आकारा एवढा आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याची सेम पुरी जसं आपण बनवतो सेम त्याप्रमाणे आपल्याला बनवायची आहे। तर अशा प्रकारे एक मोठा गोळा मी यातून काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। तर पोळपाटाच्या मदतीने मी इथे लाटून घेणार आहे। तर लाटताना याला तडे जातात तर काळजी करण्याची काही कारण नाही। तर अशा प्रकारे मी हाताने सुद्धा व्यवस्थित थापून घेतल्यानंतर घरातील कोणत्याही एका प्लेटच्या मदतीने अशा प्रकारे याला कट करून घ्यायचं आहे। साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचा नंतर आपण दुसऱ्या पिठामध्ये यूज करणार आहोत। तर अशा प्रकारे आपली मस्त अशी पुरी बनवून तयार झालेली आहे। आता आपण ही कडकडीत अशा गरम तेलामध्ये सोडायची आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच पुरी आपली व्यवस्थित भाजल्या जाते। तेल थंड असेल तर ती तेल पिऊ शकते। तर बघू शकतो आपण पुरी फुगायला सुरुवात झालेली आहे। तर हा नाश्ता तुम्ही 2 ते 3 दिवस ठेवू शकता। अगदी क्रिस्पी अशा ह्या पुऱ्या तयार होतात। प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित आता भाजून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही पुरी व्यवस्थित तळून तयार झालेली आहे। तुम्हाला जर एवढ्या मोठ्या पुऱ्या बनवायच्या नसतील तर तुम्ही आपल्या छोट्या आकाराच्या सुद्धा पुऱ्या बनवू शकता। तर इथे बघू शकतो आपण झटपट अशी आपली तांदळाची पुरी बनवून तयार झालेली आहे। अगदी कुरकुरीत तयार होते। त्याचप्रमाणे मी छोट्या आकाराच्या सुद्धा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुमचं एक छोटंसं लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर आता आपण ह्या सुद्धा बॅच व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय करून तयार झालेली आहे। अगदी कुरकुरीत असतात। 7 ते 8 दिवस यांना काहीही होत नाही। आपण अगदी किरकोळ सामानामध्ये ह्या तयार केलेल्या आहेत। रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।